सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची वैद्यकीय सूचना. ह्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती ही केवळ सामान्य शैक्षणिक आणि माहितीच्या उद्देशाने दिली आहे. ही माहिती कोणत्याही प्रकारच्या वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही. जर तुम्हाला आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या असेल तर कृपया योग्य आणि पात्र डॉक्टरांचा सल्ला घ्या. आता आपण विषय समजून घेऊया. मासिक पाळी ही प्रत्येक महिलेच्या शरीरात होणारी एक नैसर्गिक जैविक प्रक्रिया आहे. साधारणपणे प्रत्येक महिन्यात महिलांना मासिक पाळी येते आणि ही प्रक्रिया महिलांच्या प्रजनन आरोग्याचा एक महत्त्वाचा भाग मानली जाते. मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना काही शारीरिक आणि मानसिक बदल जाणवतात. काही महिलांना हा काळ अगदी सहज जातो तर काहींना थोडाफार त्रास जाणवू शकतो. काही सामान्य त्रास म्हणजे पोटदुखी किंवा क्रॅम्प्स. हे का होतं याचं कारण म्हणजे गर्भाशयातील स्नायूंचे आकुंचन. जेव्हा शरीर गर्भाशयातील अनावश्यक ऊतक बाहेर टाकते तेव्हा ह्या स्नायूंमध्ये आकुंचन होतात आणि त्यामुळे काही वेळा पोटात दुखणे किंवा अस्वस्थता जाणवते. काही महिलांना या काळात कंबरदुखी देखील जाणवते. शरीरात होणारे हार्मोनल बदल आणि थकवा यामुळे कंबरदुखी वाढू शकते. याशिवाय अनेक महिलांना थकवा जाणवतो. काही महिलांना मूड बदल, चिडचिड किंवा भावनिक बदल देखील जाणवू शकतात. हे पूर्णपणे नैसर्गिक आहे कारण मासिक पाळीच्या काळात शरीरातील हार्मोनचे संतुलन बदलत असते. काही वेळा डोकेदुखी, शरीरात जडपण किंवा थोडी कमजोरी देखील जाणू शकते. त्यामुळे या काळात शरीराची योग्य काळजी घेणे खूप महत्त्वाचे असते. मासिक पाळीच्या काळात महिलांनी संतुलित आणि पौष्टिक आहार घ्यावा. फळे, भाज्या, पोषक अन्न शरीराला आवश्यक ऊर्जा देण्यास मदत करतात. यासोबतच पुरेसे पाणी पिणे देखील खूप आवश्यक असते. शरीरात हायड्रेटेड राहिल्यास थकवा कमी जाणवतो आणि शरीर अधिक आरामदायक वाटते. पुरेशी विश्रांती घेणे देखील खूप महत्त्वाचे आहे कारण शरीराला आराम मिळाल्यास अस्वस्थता कमी होण्यास मदत होते. काही वेळा हलका व्यायाम किंवा चालणे देखील फायदेशीर ठरू शकते. यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो आणि वेदना थोड्या प्रमाणात कमी होऊ शकतात. पण जर मासिक पाळीच्या वेळी वेदना खूप जास्त होत असतील किंवा मासिक पाळी खूप अनियमित होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. कारण कधीकधी काही आरोग्य समस्यांमुळे देखील अशा प्रकारचे त्रास होऊ शकतात. म्हणून योग्य माहिती असणे आणि शरीराची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. माहिती आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.